पतला सा एक टेंट लगा रहे, तो बिछाने का छोटा सा है और कंबल है कि नहीं पता नहीं, तो हम लोग की ठंड से रह नहीं पाते, तो फिर वो कैसे रहेगा बाहर पे ना, वही सोचा। और मेरा खाली था इसलिए स्टे के लिए जगह दे दिया। पूरा बहुत मेहनत कर रहे, सपोर्ट कीजिए भैया का। आपका ये बाइक स्प्लेंडर बाइक लेके आपका रोज़ 100-200 किलोमीटर वो सफ़र कर रहे। हाँ चढ़ गई, आसान था यार। थँक यू ब्रो। ओके ओके मित्रांनो, तर हे पाहू शकता दीदी आप घुमो थोडा। तर मित्रांनो अशा प्रकारे लहान मुलाला बांधलं जातं इकडं बघा पाठ। अरे बहन, फोर व्हीलर मध्ये तर थंडी नाही होत ना, आतमध्ये गरम वगैरे होऊ शकतं टेम्परेचर. टू व्हीलर वरती तर तुम्हाला कम्प्लीट पॅक होऊन यायला हा. पाहिजे. -5 वरती गेलता का तुम्ही -7 पर्यंत आम्ही ते बुमलाला? हा मी पण बुमलाला गेलो होतो. मी तिकडे संघष्ट लेकला पण गेलो होतो, माधुरी लेकला. म्हणजे बाईकवर तुम्ही एकटा आला हे फार विशेष आहे, कारण ग्रुप ऑफ पीपल म्हणजे ते एकत्र काहीतरी प्रॉब्लेम आला तर मदत करू शकतात एकमेकाला. मित्रांनो, तर इथं लँडस्लाईड झाली काल परवा. आपण किती 5-6 दिवस झालं तेव्हा तो चांगला रोड होता, मला वाटलंच होतं लँडस्लाईड होईल, तर इथंच लँडस्लाईड झालेली. अशा प्रकारे 2 JCB चालू आहेत, 2 कशा 3 आहेत. आंटी इन्होंने अपने को मदद की. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आता आहे अरुणाचल प्रदेशमधील रमा कॅम्पमध्ये. तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आपण जंग येथून निघालो होतो आणि सेला पास च्या आधी सेला पास क्रॉस करून आलो होतो. तर राहण्याची व्यवस्था कशी झाली होती तुम्हाला सांगतो. काल तुम्ही पाहिलं असेल टेंट लावला होता मी, पण ते भावाने टेंट नको लावू म्हणला, जो हॉटेलचा मालक होता. तेव्हा तुम्हाला दाखवतो हॉटेल पुढं. तर त्यांनी ही आपल्याला रूम दिली होती, ड्रायव्हर रूम म्हणून नाही त्यांची, अशा प्रकारची रूम होती. आणि इथं अटॅच वॉशरूम बिशरूम पण होतं. तर आता निघतोय, इथं सगळं सामान वगैरे आवळलंय. आता इकडं जरा थंडी कमी आहे, वरती जास्त होती, वरती -4 डिग्री टेम्परेचर होतं जंगमध्ये. अजून ह्याच्यामध्ये पण तेवढंच होतं तवांगमध्ये, पण इथं +4 डिग्री होतं. त्यामुळं आता खाली गेल्या होतं 9-10 डिग्रीच होणार आहे. त्यामुळं आपलं जॅकेट काढून ठेवलं एक. अशा प्रकारे निघतोय आता. चला तुम्हाला कुठं थांबलो होतो ते दाखवतो, कुठल्या हॉटेलमध्ये. मित्रांनो, तर अशा प्रकारची ही रूम होती, नवीनच हॉटेल झालेले. आता मी काळा दिसत असेल तुम्हाला, सनलाईट उलट्या साईडनी. अशा प्रकारे इकडून खाली आलं की इथं मोठं असं हॉटेल आहे. ह्या हॉटेलमध्ये आपण थांबलो होतो. तर इथला भाऊ गेला वाटतं, त्यामुळे व्हिडिओ काढायचा होता मला, त्याचे धन्यवाद करायचे होते, पण तो नाही दिसत इथं. तर अशा प्रकारचं मोठं असं हॉटेल आहे. इथंच मी टेंट लावायसाठी विचारायला आलो होतो की भाऊ भरपूर जागा आहे, पण तो भाऊ इथं टेंट लावत होतो. तर तो भाऊ म्हणला टेंट बीट नका लावू, डायरेक्ट तुम्ही रूममध्येच राहा, अशा प्रकारचं आहे. तर रूममध्ये राहिलो होतो. चला सामान बांधतो आणि निघूया आपण. हर हर महादेव मित्रांनो, तर हाय आपल्या बारामती ते ईशान्य भारत, नेपाळ, भूतान आणि म्यानमार ट्रिपचा दिवस 60वा 2 महिने झालेत. आणि काल रात्रीचा 59वा दिवसाचा मुक्काम कुठं केला होता आपण. तर असं वन हायवे गेला, इथं मोकळे असं पार्किंगची स्पेस दिसली, मोठी पार्किंगचा एरिया दिसला आणि हे मोठं असं हॉटेल होतं. मला वाटलंच इथं मला टेंट लावायला जागा भेटेल, तर मी इथं आलो आणि इथं नाही वेळ इथंच टेंट लावत होतो. तर ह्या हॉटेलचा मला खाबाव आहे आज भाई. हाँ, तो ह्यांनी म्हणला टेंट नका लावू, रूम में ही रह जाओ. तो भाई क्या बोलोगे आप? कल भैया को देखा, कल मैं भी मार्केट गया हुआ था, तो फ़ोन आया भैया ने कि बाहर टेंट लगा करके. तो आके देखा तो हम लोग यहाँ ठंड से रह नहीं पाते, तो पतला सा एक टेंट लगा रहे, तो बिछाने का छोटा सा है और कंबल है कि नहीं पता नहीं, तो हम लोग की ठंड से रह नहीं पाते, तो फिर वो कैसे रहेगा बाहर पे ना, वही सोचा। और मेरा खाली था इसलिए स्टे के लिए जगह दे दिया. भैया भी बैठा है अच्छे से. और डिनर के लिए अपने मम्मी को वहाँ भेजा मैंने. तो अभी सुबह वो निकल रहे तेजपुर के लिए. और बहुत मतलब महीना ट्रैवल करके घूम रहे, पूरा बहुत मेहनत कर रहे. सपोर्ट कीजिए भैया का. आपका ये बाइक स्प्लेंडर बाइक लेके आपका रोज़ 100-200 किलोमीटर वो सफ़र कर रहे, तो इसके लिए आपको बहुत जोश चाहिए, क्योंकि तवांग जैसे जगह अभी बहुत ठंड से हम लोग की बाइक चला नहीं पाते. गाड़ी चाहिए होते, गाड़ी के अंदर हीटर चाहिए होते, वो पतला से जैकेट पहन के पूरा बाइक लेके घूम रहे. तो सपोर्ट करिए हमेशा. थैंक यू.
तर मित्रांनो भाऊला भेटून खूप भारी वाटलं. भाऊने आता सकाळी निघायच्या अगोदर चहा बिस्किट नाश्ता पण चालला. काल रात्री पण त्यांनी त्याच्या मम्मीकडे पाठवलं होतं जेवण करायला. तर मित्रांनो अशी चांगली लोक भेटत असतात. तर तुम्ही फक्त फिरलं पाहिजे मित्रांनो. आणि फिरायचं जमत नसेल तर असेच अनुभव घ्यायचे असतील तर मला फॉलो करा मित्रांनो. मी तुम्हाला माझे सगळे अनुभव सांगत असतो की मला कुठं काय अनुभव आले, कुठं चांगली माणसं भेटली, कुठं काय झालं. तर भाई थँक्यू, धन्यवाद. ये भैया का वीडियो के ज़रिए से मैं कुछ बोलना चाहूँगा. ये हमारा तारायाना होम स्टे, मैं मैनेजर हूँ इसका. तो आप लोग आ सकते हैं. इस पे 7 रूम अवेलेबल है. अगर भैया चाहेगा तो रूम भी दिखा सकते हैं. ओके मित्रांनो खूप मोठं असं हॉटेल आहे, तुम्हाला दाखवलंच आहे अशा प्रकारे. तर मी ह्याच्या वतीनं रूम कशा आहेत त्याचे फोटो पण टाकल. आणि तुम्ही कोण आलं ह्या रोडनी तर ह्या भाऊकडे नक्की या. भाऊनी खरंच मला लय मनापासून मदत केली माहिती का. कशाचीच अपेक्षा न करता मदत केली त्यांनी. तर धन्यवाद त्याचं पण. आणि तुम्हाला रूमचे फोटो दाखवतो मी कसे आहेत ते. चला मित्रांनो तर फायनली निघतोय आता इथनं. गाडी सामान बिमान लोड केलं सगळं. आणि आता आपण निघतोय पुढच्या प्रवासासाठी. ओके चलो मित्रांनो फायनली आजच्या प्रवासाला सुरुवात 10 वाजल्या करायला. ओके चला. अरे एक आपलं चुकलं फोटो टाकताना नाव लोकेशन टाकायचं राहिलं जागेचं. लोकेशन टाकू पहिलं. ओके मित्रांनो तर एकदम छोटासा पोर्शन खराब आहे 2 किलोमीटरचा. बाकी तर टकाटक रोड आहे. पाहू शकता लँडस्लाईडवर कसं आलं आहे खाली. 2 ते 3 किलोमीटरचं पोर्शन खराब आहे. बाकी सगळं ओके टकाटक. बाकी चला असे टप्प्याटप्प्यात शेती केली जाते इथं बघा. दिसते का तिथं. जाऊन पण आलो एक ठिकाणी व्हिडिओ पण काढला. बघूया कसं होतंय. मिनी ब्लॉग करायला पाहिजे. मिनी ब्लॉगमध्ये सगळं येते. मित्रांनो तर आलोय काल जिथं आपण जेवायला थांबलो होतो. तर आहे का आंटी. आहे का ती आंटी. हेलो हेलो चलो निकलता हूँ मैं. पहचाना क्या? पहचाना क्या? पहचाने क्यों नहीं पहचाने? आपको आओ से पहचाने इसलिए तो हालो बोला. हाँ आपको आओ से पहचाना ना दो कि क्या? हाँ नहीं ना आने के लिए बहुत ठंडा पानी था इसलिए नहीं ना आया. बाकी नहाऊंगा अभी. ठीक है गरम में पहुंचेगा ना तो. हाँ हाँ ओके अच्छा सेफ है ना. ओके ओके. अच्छा लगा ना. हाँ यहाँ में अच्छा लगा ना. अच्छा लगा अच्छा लगा. चलो बाय बाय. चल. तर मित्रांनो जे हॉटेलमध्ये आपण थांबलो होतो तो भाऊ होता, त्याची मम्मी होती. चलो मित्रांनो तशी समोर दिसतंय हे सगळं दिरांग शहर आहे. दिरांग म्हणून पाहू शकताय कसलं दिसतंय. हे बाबा डाऊन शहर आहे असे. आणि आता बॉम्बडीला म्हणजे एक वरती एक खाली अशा प्रकारे. कोणचा गाव आहे? दिरांग. दिरांग. दिरांग है. दिरांग बस्ती है. दिरांग बस्ती. दिरांग में घूमने जैसी कौन सी जगह है? महाराष्ट्र से है क्या? हाँ मित्रांनो बघा कसलं जबराट दिसतंय गाव. वाव. एक फोटो काढू ह्याच्याकडून. हे हाय तर भाई मेरा एक फोटो निकाल. जय हिंद. जय हिंद सर. जय हिंद. मित्रांनो तो फायनली निघतोय आता. हे पाहू शकता इथं बारीक रोड होता आणि आर्मीच्या गाड्या आल्या होत्या. तर पहिला प्रेफरन्स आर्मीवाल्यांना द्यायचा भाऊ. बाकी नंतर आपलं पाहिजे असं आहे राऊंड मुंडे
मला असा कॉन्वे पाहिजे आहे जिथं 10-12 ट्रक एकदम असे आलेत, अशा पाहिजे आर्मीचं. चला मित्रांनो, तर इतक्या वेळ आपण नाही दिरांगपासून खाली खाली होतो. आता आपल्याला वैती चढून जायचे असं बॉम्बडीला म्हणून हे शहर आहे, ती वैती दिरांग खाली आणि दिरांगच्या वैती तिकडं सेला पास आहे, सेला पास नंतर जंग खाली आहे, त्यानंतर तवांग वैती असे. आता बॉम्बडीला नंतर तांग खाली आहे, मग तांग नंतर 0 पॉईंट वैती अशा प्रकारे आहे. म्हणजे डोंगराच्या खाली एक गाव वैती, एक गाव असं आहे मोठं. रोडच्या साईडने साईन बोर्ड एकदम भारी लावलेले आहेत आणि एक नंबर व्ह्यू आहे भाऊ, कसला जबराट व्ह्यू आहे हिरवगार. पावसाचं वातावरण असलं ना भाऊ, नादच खोळा दिसतं सगळं. परत झालंय पावसाचं वातावरण, पण भिजायची लई ही होते, हाल होतं. गो स्लो ब्रो. आंटी हेलो, वीडियो बना सकता हूँ क्या? बच्चा आपका वीडियो बना सकता हूँ क्या? ये बच्चे को कैसे बांधा है ये दिखाऊंगा हमारे इधर के लोगों को. मित्रांनो, तर हे पाहू शकताय दीदी आप घुमो थोडा. तर मित्रांनो, अशा प्रकारे लहान मुलाला बांधलं जातं. इकडे बघा पाठीमागे इथे एक स्ट्रॅप लावलाय, इथे एक स्ट्रॅप लावलाय. कैसे इसको थंड नाही लगती क्या? नाही ना. तर अशा प्रकारे लहान मुलांना घेऊन ही जातात. एक ही मिनिट, आ जाओ आंटी, आप भी आ जाओ. आ जाओ आप इधर, फोटो खींचता हुए. पीछे ना आगे. हाय करो, हाय. ओके ओके. मित्रांनो, तर पूर्ण बॅग एका साईडला खाल्ल्यात. आता ह्यातलं काय पडायच्या अगोदर मला लगेच कळतं की बॅलन्स ऑफ बॅलन्स झालाय. तर त्यावेळेस बॅग आपल्या परत ते व्यवस्थित बांधून घ्यायच्या. बंजी कॉर्डच खराब झाल्यात, आता त्याला बांधतोय. नवीन बंजी कॉर्ड दिलंय, त्याने बांधतो आता. चलो. हर हर महादेव मित्रांनो, मी आता अरुणाचल प्रदेशमध्ये, अरुणाचल प्रदेशकडून आपण आता नागालँडकडे जाणार आहे मित्रांनो. तर आत्ता नव्हे, मी एका व्हॅलीमध्ये, ह्याला दिरांग व्हॅली म्हणून म्हणतात मित्रांनो. तर व्हॅली म्हणजे बेसिकली काय असतं, 2 डोंगराच्या मध्ये जी दरी असते त्याला व्हॅली म्हणतात. आणि ही पूर्ण व्हॅली आपण गाडीचा प्रवास करून आलेलो आहे. हे पाहू शकताय रोड असा व्हॅलीनं आलेला आहे. आणि ती नदी ना, त्या नदीच्या बरोबर आपण शेजारीचे एक हॉटेल होतं, तिथं मुक्काम केला होता त्या लेवलला. तर तिथनं इतक्या वळती आलो आहे, मी कुठंच थांबलो नाही, काय नाही. आणि गाडीचं पार इंजिन करापलं आहे, त्यामुळं मी थांबलो आहे. पाहू शकता इथं लिकेज झालं आहे. आता मी आसाममध्ये गेलो नीट कळणार, मग नागालँडला जाणार आहे. अशा प्रकारचं आहे मित्रांनो. अशा ठिकाणाला व्हॅली म्हणतात. व्हॅली बऱ्याच जणांनी व्हॅली ऐकलं असेल, पण व्हॅली म्हणजे अशी व्हॅली, अशाला व्हॅली म्हणतात. ही दिरांग व्हॅली. आपण दुसऱ्या साईडला गेलो डोंगराच्या की दुसरी व्हॅली चालू होईल, अशा प्रकारचं आहे. काही ठिकाणी नदीच्या नावाने त्या व्हॅलीला ओळखलं जातं, काही ठिकाणी गावाच्या नावाने ओळखलं जातं. अशा प्रकारे व्हॅली असते. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत होतं का व्हॅली? बऱ्याच जणांना माहीत असेल. माझ्यासारखी काही अनपढ असतात, त्यांना नसेल माहिती, त्यांच्यासाठी आहे हा व्हिडिओ आहे. बाकी हुशार लोकांनी काही त्यांना माहीतच असते. पाहू शकता ही पल्सर 220 स्ट्रगल करते इथं. तर आपली गाडी बघा कशी आरामात आली. फक्त गाडीच्या हिशोबाने चालायला लागतंय, गरम झाली की थांबायला लागतंय. अशा प्रकारे कसला जबरदस्त व्ह्यू आहे व्हॅलीचा भाऊ, नाद का. चला बाय बाय. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. क्या हुआ भाई? चेन टूट गया? गिर गया क्या? उतर गया क्या? नीचे से बिठाओ और गियर डाल के वो खींचो तो ऊपर आ जाएगी. ऊपर से मत बिठाओ, नीचे से बिठाओ तो चाक घूमेगा. ऊपर से निकाल के नीचे से बिठाओ और गियर डाल के गाड़ी चालू करो, ऑटोमेटिक चढ़ जाएगी चेन.
निकल गई भाई, निकल गया। रुको हाँ। अभी बिठाओ और थोड़ा एक्सेलेटर दो, खाली उंगलियां बचा के। हाँ एक्सेलेटर दे दो थोड़ा भाई आप एक्सेलेटर दे दो थोड़ा। हाँ ऐसा लकड़ी से पकड़ो और एक्सेलेटर दे दो। हाँ आराम से इनको लग जाएगा नहीं तो। हाँ चढ़ गई, आसान था यार। थैंक यू ब्रो। ओके चलो मित्रांनो त्यांना मदत केली थोडी, म्हणजे मी तर काही केलं नाही, फक्त आयडिया दिली म्हणजे कसं बसावतं ती त्यांना सांगितलं, त्यांनी बसावलं ते पडली होती त्यांची. मित्रांनो जसं वरती यायला लागले बॉम्बडिलाकडं तसं थंडी वाढायला लागली, आता थंडी वाजायला लागली. जोपर्यंत नदीच्या भागात होतो ना तोपर्यंत थंडी नव्हती वाजत, आता थंडी वाजायला लागली. मित्रांनो तर पहाडात जी हॉटेल असतात तुम्ही पाहताय बघा कशा ह्यानी बनवलेले असतात, बांबूच्या ह्याच्या सपोर्टनी, बांबूचं म्हणतोय मोठ्या लाकडाच्या सपोर्टनी बनवलेले असतात. जी तुम्ही आपण वेलकम पिक्चरमध्ये जी बघतो ना, जी पडतं शेवटी त्या टाईपमध्ये बनवले बघा. कशा प्रकारे लाकडाचा सपोर्ट दिला आहे, त्याच्यावर लाकडं मांडून अशा प्रकारे हॉटेल तयार केलेलं आहे. चलो मित्रांनो तर बॉम्बडिला बायपासला आलेलो आहे. इथनं आत गेलं तर बॉम्बडिला जातानीच आपण बॉम्बडिलात गेलो होतो आणि इथं बायपासला आलं ना तुम्हाला वेगवेगळं पदार्थ भेटतील. हे पाहू शकता अशा प्रकारचं किवीचं फळ आहे. किवी 150 रुपये किलो आहे इथं. आपल्या इथं किती रुपये किलो आहे? ही सफरचंद आहेत, अजून ही आहेत आपलं ऑरेंज आहेत, अजून अक्रोड बिक्रोड असे वस्तू आहेत. बरंच इथलं म्हणजे पहाडी जे आहे ना ते इथं विकाय ठेवलेलं आहे त्यांनी. पापड बिपड पहाडी अशा प्रकारचे, मका दिसते, राजमा दिसतोय, अशा प्रकारे वेगवेगळे त्यांनी वस्तू विकायला ठेवले आहेत. बायपासला लई दुकान आहेत, लोणची बिंची पण आहेत लई इथं त्यांची लोकल अशा प्रकारचं आहे. हे काय हे बी लई चांगलं मजबूत प्रकारे बांधलंय. तर चला जाऊया आता, आपल्याला भात झालं लय गायला लागलं. आता चाललो मी खाली परत. हे टॉपला आलं होतं बॉम्बडिला, आता आपण परत डाऊन जाणार आहे. इथनं बॉम्बडिला बायपासपासून निघतोय. आता बायपासनेच जाऊ मला असं वाटतंय. तर आता त्या पोलिसवाल्याला विचारतो, तुम्हाला पोलिसांची रिॲक्शन दाखवतो इथल्या कसं काय, पोलिसांपाशीच जाऊन थांबायचं असं डायरेक्ट. आपल्याला काय अडचण असते त्यांनाच विचारायचं. सर टेंगा Yeah, this दिस वे. yeah. ओके थँक्यू. Okay, happy journey. ओके तर मित्रांनो अशा प्रकारे पोलिसांना जाऊन विचारायचं काय घाबरायचं नाही काय नाही. आता आपण येताना त्या शहरात आलो होतो बॉम्बडिलामधनं. आता आपण बायपास देऊन चाललोय. लई थंडी बेकार इथं नका. त्यामुळं तुम्ही जर कधी येत असाल आणि टेंटमध्ये राहायचा तुमचा विचार असेल तर हाईटवर कधी थांबायचं नाही, खाली थांबायचं, खाली डाऊनला अशा प्रकारे आहे. आफ्टर विस्की ड्रायव्हिंग इज रिस्की. मित्रांनो तर हे बॉम्बडिला शहर आहे, एवढीसं शहर आहे पाहू शकताय. आणि त्याचा इथनं व्ह्यू येतोय. तर पहाडातली शहर असेच आहे. जिल्हा आहे हा, जिल्हा नाही हा, कॅनांग जिल्हा आहे आणि त्याचं हे मेन शहर आहे. कॅनांग नदीचं पण नाव आहे इथं. चला जाऊया. ओके चार्जिंग लागलं का? बंद होते हो. जय हिंद. तो मित्रांनो हे सर आहेत. कहाँ से आप किधर से? उत्तराखंड.
चला मित्रांनो तर हा बायपासने आलो आपण. जर इथनं सरळ गेलं तर हा बायपासने आलो आपण. हे सरळ बॉम्बेलाकडे जातो आणि हा बायपास आहे. आणि आपण खाली आता टेंगामध्ये जाऊन जेवण करायचे आपल्याला. 16 किलोमीटर टेंगा आहे. अशा प्रकारे बायपास आहे. हा 4-5 किलोमीटर लांब आहे, पण गर्दी नाही काय नाही, रिलॅक्स रोड आहे. आता टेंगा 15 किलोमीटर, पण 150 किलोमीटर आहे. आता किती वाजले? 150 किलोमीटर पोचून का घाटातले रोड आहे. मेन तर पोचाय काय नाही, 4:30 वाजता दिवस मावळतो, त्यामुळं अवघड आहे जरा. बाकी बघू 1 वाजल्यात ना आता. कसं होतंय, अजून किती किलोमीटर जाईल आपण काय सांगता येत नाही. तर जिथं आपल्याला काय हे नाही, गडबड नाही, जिथं आपल्याला जागा भेटेल तिथं टेंट लावू आपण, काय अडचण नाही. मित्रांनो तर पाठीमागं ते जंक्शन गेलं एक, तिथं लक्षात नाही राहिलं माझ्या. तिकडून डायरेक्ट गुवाहाटीला जातो आणि हा बुलॉंगपॉंगला जातो. अशा पद्धतीचं आहे. जर तुम्हाला डायरेक्ट गुवाहाटीला रिटर्न जायचं असेल अरुणाचल बन डायरेक्ट, तर तुम्ही त्या रोडनी जाऊ शकता. आता मला नागालँडला जायचं आहे म्हणून मी ह्या रोडनी, नाही तर त्या रोडनी डायरेक्ट गुवाहाटीला निघलो असतो मी. किलोमीटर पण कमी झाले असते आणि गेलो पण असतो, पण आपल्याला जायचं आहे नागालँडला आता. चलो मित्रांनो, तर इथं पाहू शकताय, इथं ह्यात रोडला कसले खतरनाक ॲक्सिडेंट झालेत. हे बघा, नेक्सॉनचं बघा काय हाल झाले. पजेरो महिंद्राची. चलो पजेरो नाही, काय नाव त्याला, एक्सप्रेसो. ओके, तर चला आपण आलोय आता टेंगामध्ये. तर आपण थोड्या वेळात पहिल्या दिवशी कुठं राहिलो होतो ते दाखवतो तुम्हाला. चला मित्रांनो, तर पहिल्या दिवशी आपण नाही वे इथं टेंट लावून थांबलो होतो. तर आता ह्याला ओळख देऊ आपण. हे भाऊ ओळखतंय का बघू आपण. भाई पहचाना क्या? पहचाना क्या? हां मित्रांनो, तर आलो इथं टेंट लावला होता मी त्या दिवशी. आणि इथं हे होते, त्यात त्यांचं जेवण चाललंय, त्यांना डिस्टर्ब नाही करत आपण. आता निघतो इथनं. आपल्याला जायचे, आपल्याला पण जेवण करायचं आता. ओके चलो निकलता हूँ मैं. हाँ मित्रांनो, तर इथं गाडी पार्किंगला लावली आणि आपण आता पुढं निघालोय. आता बघूया काय खायलंय काय नाही. ओके चलो मित्रांनो, तर मी आता नाही वे इथं आर्मीचं कॅन्टीन आहे, तर इथंच होतो. तर हे आपल्याला सगळे भेटलेत पुण्यातले. हे पण तुम्ही गाडीने आलाय ना? गाडीने काय नाही आलेले आहेत. आणि त्यांनी त्यातल्या कुणीतरी माझ्या गाडी पाहून इकडे आले ना तुम्ही. तर तुमची नंबर बघितला. ओके तर ह्यांना भेटून चांगलं वाटलं. कसं वाटलं तुम्हाला? तुम्ही आता तुमचा अनुभव सांगा. तुम्हाला 4 व्हीलर मध्ये येऊन कसं वाटलं आणि मी 2 व्हीलर मध्ये कसं आलो असेल? 4 व्हीलर मध्ये थंडी नाही होत ना, आतमध्ये गरम वगैरे होऊ शकतं टेम्परेचर. 2 व्हीलर वरती तर तुम्हाला कम्प्लीट पॅक होऊन यायला लागतं. -5 वरती गेलता का तुम्ही? -7 पर्यंत आम्ही ते बुमलाला. मी पण बुमलाला गेलो होतो. मी तिकडे संगष्ट लेकला पण गेलो होतो, माधुरी लेकला. म्हणजे बाईकवर तुम्ही एकटा आला हे फार विशेष आहे. कारण ग्रुप ऑफ पीपल म्हणजे ते एकत्र काहीतरी प्रॉब्लेम आला तर मदत करू शकतात एकमेकाला. दैट इज बिग थिंग. ओके, आपका क्या लर्निंग था पूरा ट्रिप में? आपको कैसा लगा? मेरे को तो बढ़िया लगा. मैं तो बहुत दिनों से घूम रहा है, मेरे को नहीं ज्यादा जाने का मन कर रहा है या नहीं? नहीं आज एक फोटो. मित्रांनो, तर फायनली निघालोय आता. जेवण वगैरे केलं आणि आता निघालोय जेवण. मित्रांनो, तर आपल्याला ह्या डोंगर दिसतात का, ह्याच्या टॉपला जायचे आता. मग तिथनं आपल्याला परत डाऊन जायचे. अशा प्रकारे काय अजून 20 किलोमीटर वरती जायचे. 20 किलोमीटर डाऊन जायचे. 20 किलोमीटर कसं मग 50 किलोमीटर सरळ डाऊन जायचे. आता हे 30 किलोमीटर असं बोलतो आपण. चला जय हिंद सर.
जय हिंद सर, जय हिंद. अरे बँक काय करते थांबायचं तर नाही का, समोरनं गाडी आलेली. जय हिंद सर, जय हिंद. लक्ष नाही. जय हिंद सर, जय हिंद. लयच मोठा कॉन्वे आता हा. राऊंड मुंडे देशी जगीतो कापीतो. मित्रांनो किती मिनटं वेळ राहिला आहे कॅमेरामध्ये. कॅमेराची मेमरी फुल करायला पाहिजे, फ्री करायला पाहिजे फ्री. आपल्याला आर्मीवाले कॅप्चर करायचे असतात असे. जय हिंद सर, जय हिंद. जय हिंद सर, जय हिंद. जय हिंद सर, जय हिंद सर, जय हिंद सर. लक्ष नाही. जय हिंद. जय हिंद सर, जय हिंद. ओके चलो संपले. ओके ओके मित्रांनो, तर इथं लँडस्लाईड झाली काल परवा. आपण किती 5-6 दिवस झालं तेव्हा तर चांगला रोड होता. मला वाटलंच होतं लँडस्लाईड होईल, तर इथंच लँडस्लाईड झालेली. अशा प्रकारे 2 JCB चालू आहेत. 2 कशा 3 आहेत. सर कबू फायनली खोललंय आता जाम. म्हणजे लँडस्लाईड झाली होती ती ही करून खुल्ली करून आता एका साईडची येऊन देतात, परत दुसऱ्या साईडची आम्हाला फोल्डवर ठेवलं. तिकडची पहिल्यांदा सोडले. अशा रीतीने केलेलं आहे. खूप मोठी लाईन आहे, बराच वेळ लागेल तिकडची यायला. पण चला तिथे गेल्यावर दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, तर अशा प्रकारे लँडस्लाईड झाली आणि इथं जवळपास अर्धा तास वाया गेला माझा. आणि हे क्लिअर करायचं चाललंय. 2 दिवसापूर्वी झाली, अजून 2 दिवसापासून चाललंय. अर्धा तास गाडी सोडतात, अर्धा तास टिकायतात. अशा प्रकारे लँडस्लाईड चांगला टाळ आहे. ओके, तर फायनली आपण नाही पोचत आज आपल्या लोकेशनला. जिथं आपल्याला जायचं होतं तिथपर्यंत THPला जायचं होतं. 130 किलोमीटर 4.5 अंधार पडतं. तसंच जायचं मी THPला. मुलंपॉक असतं तर मुलंपॉकपर्यंत पण पोचणार नाही असं मला वाटतंय. बघूया तरी आपण पोचण्याचा प्रयत्न. जिथं जाईल तिथं जाईल, काय अडचण नाही आपल्याला. ओके चलो. तर मित्रांनो, इथं वाटत एक आपल्याला नागमंदिर लागलेलं आहे. कुछ नाही हो, नागमंदिर लागलं आहे. तर पाहू शकता या आर्मीच्या अंडरच आहे पूर्ण. आणि इकडं पूर्ण डोंगर आहे. त्या डोंगराच्या टॉपला जायचं आहे. तिथं टावर दिसतोय तिथं. मित्रांनो, ते एकदम काळं ढोन असा आभाळ आले. पाऊस येईल वाटते. काल म्हणजे येताना पण आपण नाही 5-6 दिवसापूर्वी इकडूनच आलो होतो ना, तर इथं आपल्याला चांगलं आभाळ आलेलं भेटलं होतं. पाऊस पण लागला होता. आता पाहूया, म्हणजे टनेलच्या पलीकडे पाऊस होता, टनेलच्या अलीकडे पाऊस नव्हता. आता पण आपण टनेल क्रॉस केला, पाऊस असेल काय माहिती. रेनकोट वगैरे घालायला लागेल परत. चलो. मित्रांनो, तर इथं टनेल आहे. नेकची पू म्हणून टनेल आहे. आणि टनेल नव्हती तेव्हा 10 पॉईंट म्हणून ठिकाण होतं. ते ठिकाण पाहून जाऊ. आता टनेलमधलं नाही जात. टनेलमध्ये येताना आमचं नवीन काय ते पाहून जावं म्हणून इकडून जातो. चला जाऊया. मित्रांनो, तर एकदम दुःख झालं आहे. आता फॉगी वातावरण झालं आहे सगळं.
हा हा फॉगच फॉग झालाय हो. दिसतंय का समोरचं? दिसतंय मित्रांनो. रोड बघा कशी दगडी डोंगरे दुःख. मित्रांनो तो वातावरण इतकं खराब झालं की समोरचं काहीच दिसा नाही. थंडी ती बार वाजायला लागली भाऊ. अयो कसलं हे दुःख असं गाला टच झालं ना. इतकं डेंजर थंडी वाजती ना. बाबा बुलॉंगपॉंग 45 किलोमीटर. टनेलमधनं गेलो असतं तर बरं झालं असतं. चलो आपण आता टनेल पशीच निघाल. मित्रांनो तर हे पाहू शकता इथं एकदम असं डोंगर बघा. हे वरचे डोंगर गवत दिसत होतं. हे सगळे पूर्ण जंगली डोंगर आहेत. असे नुसते झाडं दिसतात घनदाट. तुम्ही किती लक्ष दिलं ना तेवढं घनदाट झाडं दिसतात. असं डोंगर आहे की तर अशा डोंगरातनं आपण प्रवास करतोय पाहू शकता. हे केमॉंग काहीतरी. ठीक आहे मी नंतर ह्याच्या व्हॉइस ओव्हर करून इथलं नाव सांगाल नक्की कुठली व्हॅली. एकदम जबराट व्हॅली. ये गाव कुठले? जगह कौन सी है? जगह कौन सी है? मित्रांनो तर राहण्याची व्यवस्था झाली. इथं आपली गाडी आणि इथं टेंट लावतोय. ये अपनी आंटी इन्होंने अपने को मदद की लगाने के लिए. तो धन्यवाद आपका. ये जगह कौन सा? सेसा. ओके मित्रांनो तर हे त्यांचा बंगलो आहे आणि इथंच मला चांगली स्पेस दिसली. ते म्हणत होते कुठं पण लावा. परत नंतर म्हणले की पाऊस बिऊस येईल तिथं वरांड्यात लावा. मग वरांड्यात लावतोय टेंट. तर त्या खरंच चांगली सोय झाली. इथं ही पण चालू आहे सिक्युरिटी वगैरे पण चालू आहे. काय अडचण नाही आहे. चला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. चला बाय बाय.